आपण ओल्या नारळाचं चटणी कसं बनवायचं ते बघू. मग इडलीसाठी सोप्या पद्धतीने फुटाणे घेतलेले एक वाटी खोबरं, ओलं खोबरं घेतलेले खिसून, 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ घेतलेले, 1 वाटी दही घेतलेले, कोथिंबीर घेतलेले थोडं, 2 मिरच्या घेतलेले, 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेले. एकत्र करून बारीक वाटून घेऊ. मिरच्या असे बारीक तोडून टाक. पहिला असे सुक्क फिरवून घ्यायचा, हे दही टाकून द्यायचं. पद्धतीने आपला ओल्या नारळाचं चटणी आपली तयार झालेली आहे इडलीसाठी.